Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I believe you are blessed. माझा विश्वास आहे तुम्ही आशीर्वादित Say, झाला I'm आहात. blessed. बोला मी आशीर्वादित आहे. You need to hear your own voice. तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज ऐकू आला पाहिजे. Amen. That's Amen. good. आणि ते खूप चांगलं आहे. I'm blessed. मी आशीर्वादित आहे. Blessed. Till you start believing you're blessed. आणि जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही की मी खरंच आशीर्वादित आहे. Amen. आमेन. So when you say to yourselves loudly जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला मोठ्याने बोलता and many times, आणि पुष्कळदा you will start believing. आणि मग तुम्ही विश्वास ठेवू लागाल. Yeah. Now, is it online working? Yes? Okay. Because we have many problems with the live. Many are पुष्कळदा आपल्याला complaining. लाईव्ह मध्ये ऑनलाईन मध्ये इथं अडथळा होतो. Many go online, they want to hear. आणि पुष्कळ ऑनलाईन लोकांना ऐकायचं असतं. Let's pray. चला आपण प्रार्थना Father, करूया. we thank you for this day. पिते आजच्या दिवसासाठी धन्यवाद. We want to say we are blessed. आम्हाला बोलायचं आहे की आम्ही आशीर्वादित आहोत. Amen. आमेन. I'm blessed मी आशीर्वादित आहे because Jesus is our blessing. कारण येशू आमचा आशीर्वाद आहे. We are not blessed because of our own selves. आमच्या स्वतःमुळे आम्ही आशीर्वादित नाही. No. नाही. We are blessed because of Jesus. आम्ही आशीर्वादित आहोत याचं कारण प्रभू येशू आहे. We have the gift of faith. आमच्याकडे ते विश्वासाचं दान That आहे is Jesus in us. जे म्हणजे येशू आमच्यामध्ये. And so we believe. आणि तसं आम्ही विश्वास ठेवतो. Amen. आमेन. Thank you, Father, धन्यवाद पित्या for sending Jesus प्रभू येशूला for पाठवल्याबद्दल our sake. आमच्यासाठी. We resist the devil आम्ही शैतानाला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. We don't give you any power तुला कोणतंही सामर्थ्य आम्ही देत नाही because you have no power over us. कारण तुझ्याकडे आमच्यावर सामर्थ्य नाही. In Jesus' name, येशूच्या नावात we rule, आम्ही राज्य we करतो. reign आम्ही राज्य करतो. as Christ rules. जसं ख्रिस्त राज्य And as करतो, Christ reigns, जसं ख्रिस्त अधिकार we गाजवतो, rule and reign. आम्ही देखील अधिकार गाजवतो आणि राज्य करतो. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Kindly be seated. चला आपण बसून घेऊया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Today I'm going to speak to you आज how to solve your own problems. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या स्वतःच्या समस्या कसं सोडवायच्या आहेत. Many times we blame God. पुष्कळदा आपण देवावर दोष देतो. Or many times we fast and pray. पुष्कळदा आपण उपवास प्रार्थना करतो. Many times we think that we have to plead with God to solve our problems. पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपल्याला देवाची याचना करायची, विनंती करायची की ते आपले समस्या तो काढून टाकेल. When we don't have faith जेव्हा आपल्याकडे विश्वास नसतो or don't stand by faith, किंवा आपण जेव्हा विश्वासाने उभं राहत नाही then we cry out unto God. तेव्हा आपण देवाच्या नावाने आरोळी मारतो. Even when Jesus on this earth, when he was there on this earth, प्रभू येशू सुद्धा जेव्हा ह्या पृथ्वीवर होता at one time एकदा असं he told झालं, the disciples, त्याने शिष्यांना बोललं, let us go to the other side. चला आपण पलीकडे जाऊया. No, that was faith. आणि हा होता विश्वास. They had to believe. त्यांना विश्वास ठेवायचं होतं That's the word of God. कारण हे देवाचं वचन होतं. As we have to believe, they had to believe. जसं आपल्याला विश्वास ठेवावा लागतं तसं त्यांना देखील विश्वास ठेवावा लागत होतं. And suddenly the storm came, आणि अचानक वादळ आलं, but they didn't use their faith. परंतु त्यांनी त्यांचा विश्वास What वापरला का नाही. did they do? त्यांनी काय केलं? They prayed, त्यांनी प्रार्थना they केली, cried त्यांनी आरडाओरडा pleaded. केली, विनंती केली with God. आणि देवाकडे याचना केली, विनंती So केली. there are two things here. आणि इथं दोन गोष्टी आहेत. The word gives us faith आणि वचन आपल्याला विश्वास by देतो which we can live, जेणेकरून तुम्ही जगता know what to do आणि तुम्हाला कळतं की काय केलं पाहिजे. in the time of adversity, आणि ह्या विपत्तीच्या संकटाच्या काळामध्ये and we overcome. आणि आपण मग जय मिळवतो. The second way is आणि दुसरा मार्ग असा आहे, cry out to God. मग देवाच्या नावाने ओरडायचं, Pray. आरडाओरडा करायचं, प्रार्थना करायची Plead. आणि विनंती करायची. These are the two ways. आणि ह्या दोन मार्ग आहेत Now, असे. many preachers speak on the second. आणि पुष्कळ प्रचारक ह्या दुसऱ्या मुद्द्यावर बोलतात. Pray or cry out to God. प्रार्थना करा, देवाच्या नावाने आरोळी मारा. Yes, there is an alternative, होय, तो देखील उपाय आहे, but that's not the first. परंतु तो पहिला उपाय नाहीये. The Lord was not happy आणि देव आनंदी नव्हता when the disciples cried out to him, जेव्हा शिष्यांनी त्याच्या नावाने आरोळी मारली, विनंती केली. because when he got up, what did he say? कारण जेव्हा तो नावेत बसला तो काय बोलला? Where is your faith?
आणि तुमचा विश्वास कुठे आहे? What does that mean? आणि ह्याचा अर्थ काय आहे? Jesus wanted them first to use their faith. येशूची इच्छा होती की त्यांनी प्रथम विश्वास वापरावा. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे बघत आहात का? Many don't use their faith. पुष्कळ त्यांचा विश्वास वापरत They नाही. use the simple way, ते सोपा मार्ग the वापरतात easy method. आणि सोपी सवय वापरतात. Any problems? Oh God, please do something. काही समस्या आली की हे देवा काहीतरी कर, That is okay. आणि ते बरोबर आहे. But that's the second option. परंतु हा दुसरा विकल्प आहे, पहिला नाही. Amen. आमेन. Many have moved into the second option आणि पुष्कळ जणांनी हा दुसरा पर्याय निवडला आहे, because that doesn't require faith. कारण त्या दुसऱ्या पर्यायाला विश्वासाची गरज लागत नाही. See, crying doesn't require faith. बघा, रडायला काही विश्वास लागतो का? And that is the easy way out. आणि तो एकदम सोपा मार्ग आहे ना. For the basic or the baby Christians or the new people, it is okay. आणि मूलभूत किंवा एकदम बाळ शिशु, जे शिशु ख्रिस्ती आहेत त्यांच्यासाठी ते ठीक आहे. Try to understand what I'm saying. आणि तुम्ही हे समजून घ्या मी काय बोलत आहे. New people, नवीन लोकांसाठी, new believers, नवीन विश्वासूंसाठी it is okay. हे ठीक आहे God will answer. आणि देव नक्कीच उत्तर देईल. Did Jesus answer the disciples' prayer? प्रभू येशूने शिष्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं ना. Yes. होय. He stopped the storm. आणि त्याने ते वादळ थांबवलं ना. But yet he said, पण तरी देखील येशू असं बोलला, where is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे? Many people use prayer पुष्कळ लोक प्रार्थना वापरतात instead of using faith. विश्वास वापरण्याऐवजी. Though I shouldn't have spoken this message today आणि हा संदेश मला आज द्यायचा नव्हता तरी देखील, for the new people, कारण नवीन लोक येतात. but you know, परंतु तुम्हाला माहिती आहे many का? old people also come पुष्कळ जुने लोक देखील येतात, because many times I forget to give the message. कारण पुष्कळदा माझ्याकडून देण्याचं राहून जातं. When Holy Spirit give me revelation, जेव्हा पवित्र आत्माला प्रकाशन देतो, now, this revelation He gave me now. आता पवित्र आत्म्याने हे प्रगटीकरण मला आत्ता दिलं, If I don't say it, आणि जर मी आत्ता ते बोललं नाही I may not remember. आणि मग कदाचित मला ते आठवायचं नाही So नंतर, that's why I say it. त्याच्यामुळे मी ते बोलून And टाकतो. secondly, I take care of the life. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे आपला संदेश लाईव्ह चालू Because असतो त्याची काळजी many are घेतो, watching. कारण पुष्कळ जण ऐकतात And they don't want to miss it. आणि त्यांना देखील चुकवायचं You नसतं know, ते. I have read many comments, आणि मी पुष्कळ टिप्पणी वाचल्या even आहेत. in Marathi. मराठीमध्ये ते कमेंट They करतात, said, ते असं बोलतात, Pastor, we leave all our work पास्टर आम्ही आमचं सगळं काम धंदा and we सोडतो make a whole family sit to आणि- hear your word. आणि आमचं पूर्ण कुटुंब आम्ही बसतून वचन ऐकतो, असं बोलतात And we were लोक. not able to hear. आणि आम्ही ऐकू शकत The नाही, audio signal was weak. कधी कधी आवाज The कमी video होतो had किंवा stopped. सिग्नल जातं. See, they make such comments अशा प्रकारे ते कमेंट लिहितात, because they don't want to miss my revelation. कारण जे प्रगटीकरण मी देतो त्यांना ते चुकवायचं नसतं. Okay, so did you understand this? तर तुम्हाला हे This समजलं is the का? first thing. आणि ही प्रथम गोष्ट आहे. We must face every situation by faith. आणि विश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा आपण सामना केला पाहिजे. If not, then pray. आणि तसं नाही तर मग प्रार्थना करा. But don't take the second option परंतु दुसरा पर्याय लगेच निवडू नका. as the main thing. आणि मुख्य मुद्दा म्हणून दुसरा पर्याय निवडू नका. Okay. Now, today I'll speak to you आज मी तुम्हाला सांगणार आहे, the source of most of your problems आणि तुमची जे समस्या असतात त्याचा उगम कुठून आहे and how to deal with it. आणि त्याच्याशी कसा व्यवहार करायचा. Now, what if I told you आणि असं जर मी तुम्हाला बोललं तर काय, that the source of most of your problems could be found within you? की तुमच्या पुष्कळ समस्याचं जे उगम आहे ते तुमच्यामध्येच आहे असं मी बोललं तर. I know many will not accept it आणि मला ठाऊक आहे पुष्कळ जण हे because they're स्वीकारणार नाही, always waiting to blame others. कारण ते नेहमी वाट बघत असतात कोणाला तरी दोष द्यायला. This problem is because of this person, that person. ही समस्या आली त्याच्यामुळं, ह्या व्यक्तीमुळं. But we never think that the problem is within us. परंतु आपण कधीच विचार करत नाही की ही समस्या आपल्यामध्येच आहे किंवा आपल्यामुळेच उद्भवली. Then I'll have to blame myself. मग काय मी माझ्या स्वतःलाच दोष द्यायचा का? So they don't want to say that. मग त्याच्यामुळं ते असं बोलत नाहीत. But getting to know the truth is good. परंतु सत्य जाणून घेणं खूप गरजेचं आहे. Amen. Amen. See, I don't try to preach emotionally, nothing like that. बघा, मी भावुक पद्धतीने प्रचार करायचा कधीच प्रयत्न करत I don't नाही. do that. मी असं कधीच करत I नाही. speak faith. मी विश्वास बोलतो, That's all. तेच. That's why sometimes the truth can make someone feel offended. त्यामुळं हे जे सत्य मी बोलतो कधी कधी कोणाला तरी ते लागतं, टोचतं. Because I know most of the Christians
are for prayer. कारण मला ठाऊक आहे पुष्कळ ख्रिस्ती किंवा विश्वासी लोक प्रार्थनेसाठीच येतात. Because for them, कारण त्यांच्यासाठी prayer means only asking. प्रार्थना म्हणजे फक्त मागणं आणि मागणं. They have put all the prayers in that one category. आणि सगळी प्रार्थना एकाच भागामध्ये ते टाकून They देतात. never thought prayer could be talking to God, ते कधी असं विचार करत नाही प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं not पण asking anything. आणि फक्त मागणं हेच नाही तर फक्त बोलणं पण होतं. Many times I tell him, आणि पुष्कळदा मी त्याला सांगतो I have not come for anything. की मी कोणत्या गोष्टीसाठी आलो नाही, Because you have blessed me with everything. कारण तू मला सर्वच दिलं आहे. Amen. आमेन. I don't want to murmur or complain. मला कुरकुर करत किंवा तक्रार करत यायचं नाही. I've just come to thank you. मी आलो आहे फक्त तुला धन्यवाद That is द्यायला. also prayer. आणि ही देखील प्रार्थना आहे, The highest kind of prayer. सगळ्यात मोठ्या दर्जाची प्रार्थना But आहे. we seldom use that kind of prayer. परंतु ही प्रार्थना आपण वापरत नाही, Because we always show lack. कारण आपल्यामध्ये नेहमी काहीतरी कमी असते. We show that way. आपण असं दाखवतो That is not faith at all. आणि ह्याला काही विश्वास बोलत नाहीत. So now where is the problem? आता समस्या कुठं आहे? Our main problem is by our own thoughts आपली मेन समस्या, मुख्य समस्या म्हणजे आपले विचार. that come from our mind आपल्या मनातनं जे विचार येतात and the words that come from our mouth. आणि आपल्या मुखातनं जे शब्द बाहेर येतात ते. If you take care of these two areas, आपण जर ह्या दोन भागांची काळजी घेऊ you can live a victorious life. मग आपण एक विजयशाली जीवन जगू. Your main problem is the thoughts in your mind and the words that you speak from your mouth. तुमची मुख्य समस्या म्हणजे तुमच्या मनातील विचार आणि तुमच्या मुखातील शब्द. Many don't think that these could be the real problems of their life. पुष्कळ असा विचार करत नाहीत की हे दोन गोष्टी त्यांच्या जीवनातील मुख्य कारण असेल. But according to the Bible, परंतु बायबलनुसार these are the two main things that cause problems ह्या in your life. दोन मुख्य गोष्टी आहेत ज्याच्यामुळे समस्या आपल्या जीवनात उद्भवतात. If you take care of these two areas, जर आपण ह्या दोन भागांची काळजी घेऊ, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you live victorious life. तुम्ही एक विजयशाली जीवन जगाल. You wouldn't be praying as you're praying, begging, crying, pleading, doing everything. तुम्ही अशी प्रेयर करणार नाही, नेहमी रडणं, तक्रार करणं, खेद करणं, अशी प्रार्थना नाही करणार. See, prayer does not only mean crying and pleading and begging and asking. बघा, प्रार्थना म्हणजे नेहमी रडणं, एकदम तक्रार करणं, भीक मागणं असं नाही. No, that नाही is नाही. not prayer at all. आणि अशी अजिबात प्रार्थना नाही. We must change our thinking now. आपण आपले विचारसरणी बदलली पाहिजे. We must know the power that we carry आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्यामध्ये काय सामर्थ्य by आहे. our thoughts and words. आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या शब्दामध्ये काय सामर्थ्य They are आहे. the most powerful God has given us. आणि ते सगळ्यात जास्त सामर्थ्यशाली गोष्ट आहे जे देवाने दिले आहे. You have it. तुमच्याकडे ते आहे. You cry and pray because you think you have nothing. तुम्ही रडता आणि प्रार्थना करता कारण तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे काहीच नाहीये. And many emphasize more on this. आणि पुष्कळ जास्त भार ह्याच्यावर देतात. You must pray, you must cry. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, रडलं पाहिजे, That विनंती shows केली. you have nothing. आणि हे असं दाखवतं की तुमच्याकडे काहीच नाही. You start with nothing. आणि तुम्ही काही नसण्यापासून सुरुवात That is करता. wrong. हे चुकीचं आहे. So hear this message very carefully. आणि हे संदेश खूप काळजीपूर्वक ऐका. So your thought life त्यामुळे तुमची विचारसरणी and your mouth, that is words, आणि तुमचे शब्द म्हणजे तुमचं मुख are the most powerful that you have. खूप महत्वाचं शस्त्र आहे. You can change any situation. तुम्ही कोणतीही परिस्थिती बदलू शकता. You can change your destiny. तुम्ही तुमचं जे जिथं तुम्हाला जायचं आहे ते प्रवास बदलू शकता. Amen. Amen. You can change your future to be the best. आणि तुमचं भविष्य उत्तम होण्याचं ते देखील तुम्ही बदलू शकता. Amen. Amen. You can change your direction. आणि तुम्ही तुमची दिशा बदलू शकता. So that's what we're going to talk today. आणि हेच आज आपण बोलणार आहोत. So they are so powerful. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, They can सामर्थ्यशाली either आहेत. bring blessings or curses एकतर तुम्ही आशीर्वाद किंवा श्रापाची प्रार्थना करू शकता into your lives. तुमच्या जीवनामध्ये. Your thought life, तुमच्या विचाराच्या your जीवनात words that you speak from your mouth, आणि जे शब्द तुमच्या मुखाद्वारे बोलता they can either bring blessings or cursing. ते एकतर तुम्हाला आशीर्वाद Curses. देतील नाहीतर श्राप देतील. Remember this. हे नेहमी आठवण ठेवा. You either bless yourself or curse yourself. तुम्ही एकतर स्वतःला आशीर्वाद देता नाहीतर तुम्ही श्राप देता स्वतःला. So,
Either we bring life or we bring death to ourselves. एक तर आपण आपल्या स्वतःसाठी जीवन मागवतो, नाहीतर आपण मरण मागवतो. That's what God says. असंच देव बोलतो, That's what Creator says. असंच निर्माणकर्ता So बोलतो. our thoughts and words त्यामुळे आपले विचार आणि आपले शब्द are like the rudder of the ship. आणि ते एका जहाजाच्या सुकानुसारखं आहेत. They may look small, आणि ते एकदम लहान दिसतं, but they can change the direction of the big ship. आणि एवढ्या मोठ्या जहाजाची दिशा देखील ते बदलू शकतात. Amen. Amen. In the same way, अशाच प्रकारे the thought life आणि तुमचे and विचाराचं your जीवन words आणि तुमचे शब्द look so simple, आणि खूप सोपे वाटतात look so small, आणि खूप लहान वाटतात, but they can change your direction परंतु ते तुमची दिशा बदलू शकतात, towards blessings एकतर or आशीर्वादाकडे towards the curses. नाहीतर श्रापाकडे. Amen. आमेन. Don't blame anyone तुम्ही else. कोणालाही दोष लावू नका. Blame yourself if you're not hearing the word of God. जर तुम्ही वचन ऐकत नाही तर स्वतःलाच दोष द्या. Amen. आमेन. When you come to God जेव्हा तुम्ही देवाकडे येता and talk to Him like this, आणि अशा प्रकारे बोलता, why Lord you didn't give me, why didn't you do that, why didn't you do that? का देवा तू हे नाही दिलं ते नाही दिलं, You know what the Lord will say? मग देव काय बोलेल माहितीये का? What He told the disciples, त्यांनी शिष्यांना काय म्हटलं? where is your faith? तुझा विश्वास कुठे आहे? That is what He's going to tell you. आणि असंच देव तुम्हाला देखील बोलेल. Remember this. आठवण ठेवा. He told His disciples. त्याने त्याच्या शिष्यांना बोललं. He didn't say, very nice, you're praying to me. He didn't आणि say असं येशू बोलला का की खूप छान करता तुम्ही, खूप छान प्रेयर केली. that. हाँ तुम प्रार्थना किया, बहुत अच्छा काम किया. वो बोला नहीं, तुम्हारा विश्वास किधर गया? How many will like it? किती जणांना हे आवडल? You know what He will say? आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोलाल? Where is your faith means, तुझा विश्वास कुठे आहे म्हणजे were you hearing the word of God? की तू वचन ऐकत होता का? Were you studying the word of God? तुम्ही वचनाचा अभ्यास करत होता का? I gave you the word. मी तुम्हाला वचन सांगितलं Did you build your faith? आणि तुम्ही वचनावर तुम्ही तुमचा विश्वास वाढवला का? Where is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे? That is what He's going to say. आणि हेच तो असं बोलणार आहे. And many times we don't hear Him saying, so we say, I don't know why God is taking time. आणि पुष्कळदा आपण त्याचं ऐकत नाही, त्यामुळं आपल्याला वाटतं अरे देव काय एवढा वेळ घेत आहे? He's not taking time. तो वेळ घेत He नाहीये. has told you, why didn't you read the word? त्याने तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला वचन का वाचायचं आहे Why don't you attend the church? आणि तुम्ही का चर्चला येत नाही, Why don't you hear the messages का तुम्ही वचन ऐकत नाही. spoken by the man of God whom I have appointed? आणि जो सेवक मी निवडला आहे त्याच्याद्वारे जे वचन येतं ते का ऐकत नाही. Amen. आमेन. See, God has appointed the pastors. बघा देवाने पास्टरांची नियुक्ती केली आहे Not everyone is called by God. आणि प्रत्येक जण देवाद्वारे बोलवलेला नाहीये. Some people have just entered, काही लोक फक्त प्रवेश करतात, but God will hold you responsible. परंतु And He देव will तुम्हाला say, कारणीभूत ठरवेल आणि बोलेल. I have appointed some people as pastors. मी काही लोकांना पास्टर आणि सेवक म्हणून नियुक्त केला आहे. So, did you hear their word? तुम्ही त्यांचे शब्द ऐकलेत का? Yeah, that is what He's going to say. आणि हेच देव तुम्हाला बोलेल. So the first that God tells us to do is, आणि प्रथम गोष्ट जे देव करायला लावतो ती to म्हणजे everyone, प्रत्येकाला before He can bless, आणि आशीर्वाद देण्याच्या अगोदर He says repent. तो बोलतो पश्चाताप करा. Why does He say repent? आणि का असं बोलतो की He says, पश्चाताप करा? change your mind, कारण तुमचं मन बदललं change पाहिजे, your thought life. तुमची विचारसरणी बदलली पाहिजे. When you change your mind, you change your direction. जर तुम्ही तुमचं मन बदलाल तर तुम्ही तुमची दिशा बदलाल. That's the meaning of repentance. आणि हाच आहे पश्चातापाचा Repentance अर्थ. means changing your mind, changing your direction from the wrong to the right, from darkness to light. पश्चाताप म्हणजे तुमचं मन बदलणं, तुमची दिशा बदलणं, चुकीच्या गोष्टीपासून वाईट गोष्टीपासून. Amen. Amen. So the first responsibility of yours is hear the word. त्यामुळे तुमची प्रथम जबाबदारी म्हणजे वचन ऐका. Never neglect the word of God. कधीच देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. I know many Christians have taken the easy way. मला ठाऊक आहे पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी सोपा मार्ग निवडला आहे. They don't come to church, they don't hear the word. ते चर्चमध्ये येत नाही, वचन ऐकत They नाही. say we can pray. No, ते बोलतात आपण प्रार्थना करू शकतो ना, that is the easiest way. आणि हा सोपा मार्ग आहे. But you cannot receive that kind of answers. परंतु ह्याच्याद्वारे तशा प्रकारचं उत्तर तुम्हाला भेटणार नाही. Okay, so repentance is changing your way पश्चाताप करणं म्हणजे तुमचा मार्ग बदलणं, because we were on the wrong way. कारण तुम्ही चुकीच्या मार्गात होता. We never knew तुम्हाला ठाऊक that नव्हतं we were on the way of darkness. की आपण अंधाराच्या मार्गावर होतो The God of this world has blinded us. आणि ह्या जगाच्या दैवताने आपल्याला आंधळ केलं So the होतं. first thing is you need to repent. त्यामुळे प्रथम गोष्ट आहे की आपल्याला पश्चाताप केला पाहिजे.
turn your way, turn your direction. आपला मार्ग बदलला पाहिजे, आपली दिशा बदलली And पाहिजे. after that, आणि त्यानंतर you must learn to renew your mind. आपण शिकलं पाहिजे आपल्या मनाचं नवीनीकरण Now, this is करायला. a continual process. आणि ही सततची प्रक्रिया आहे. You need to get rid of all the negative words, आणि तुम्हाला प्रत्येक नकारार्थी शब्दापासून मोकळं negative व्हायचंय, thinking. नकारार्थी विचारसरणीपासून बाहेर यायचंय. That's the beginning. आणि ही तर सुरुवातच आहे. And then आणि त्यानंतर fill your mind with the word of God. तुमचं मन वचनाने भरा. So first is remove all the negative thoughts, प्रथम आहे सगळे नकारार्थी विचार काढून टाका. what wrong you were thinking, जे काही चुकीचं तुम्ही विचार करत which is होता, contrary to God's word, जे देवाच्या वचनाच्या विरोधात होतं. and then fill your mind with the word of God. आणि त्याच्यानंतर तुमच्या मनाला देवाच्या वचनाने भरा. You know, if you keep your mind and your mouth fit, you'll be fit. आणि जर तुम्ही तुमच्या मनाला आणि मुखाला एकदम तंदुरुस्त ठेवाल तर तुम्ही तंदुरुस्त राहाल. Amen. आमेन. The Bible says it. बायबल असं सांगतं, As your soul prospers, जसं तुमचा जीव उन्नती करतो your mind is a part of your soul. आणि तुमचं जीवन जे आहे तुमच्या मुखाच्या सामर्थ्यात आहे. The most important part of your soul. आणि तुमच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. So mind plays a very important role. त्यामुळं मन खूप महत्त्वाचा भूमिका निभावतो. If your mind is sick, जर तुमचं मनच आजारी आहे then you'll become sick. मग तुम्ही आजारी व्हाल. Amen. आमेन. If your words are wrong, जर तुमचे शब्द चुकीचे आहेत you will become sick. मग तुम्ही आजारी पडाल. So all your problems are because of your mind and your mouth. त्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या तुमच्या मनामुळे आहेत आणि तुमच्या शब्दामुळे आहेत. You know, I was going to continue with that last time's topic about laughter. आणि मागच्या वेळेसचा विषय म्हणजे हास्याचा विषय मी सुरुवात कंटिन्यू करणार होतो, But the Holy Spirit said, no, you give this. परंतु पवित्र आत्म्याने सांगितलं की तू ह्याच्यावर बोल. Because many are suffering only because of these two. कारण पुष्कळ लोक त्रास भोगत आहेत ह्या दोन Their गोष्टींमुळे. mind and their mouth. आणि त्यांचं मन आणि त्यांचं मुख. The mouth God has given not only to eat and drink. आणि मुख देवाने फक्त खायला आणि प्यायला दिलं नाही. No. They are very powerful. खूप महत्वाचं पॉवरफुल. Doesn't the Bible says, as a man thinks, so he becomes? आणि बायबल असं सांगत नाही की जसं मनुष्य विचार करतो तसा तो होतो. That's what God is saying. असं देव बोलतोय. What is there in your mind even now? आणि आता देखील तुमच्या मनात काय आहे? Have you stored something which is not right? आणि तुम्ही काहीतरी जे बरोबर नाही असं साठवून ठेवलंय का मनात? Is there anything which should not be kept? आणि काही असं आहे का जे ठेवलं नव्हतं पाहिजे And you have not done anything? आणि त्याबद्दल तुम्ही काहीच नाही केलं It is making you that way. आणि ते तुम्हाला तसं करत आहे. Those thoughts are shaping you. आणि ते विचार तुम्हाला आकार विकार देत आहेत. Whatever those thoughts are. आणि जे काही ते विचार If असतील, they are bad thoughts, जर ते वाईट विचार असतील, sickness thoughts, आजाराचे विचार fear असतील, thoughts, भीतीचे विचार असतील, it is making you, giving you a shape that way. आणि त्या गोष्टी तुम्हाला तशा प्रकारचा आकार देत आहेत. Amen. आमेन. You know, potters लोग उसमें डालते हैं कोई ऐसा, what do you call for that? वो shape में लाने के लिए. That way it shapes you. आणि लोक आकार देण्यासाठी जसं गोष्टी right. घालतात तसं ते गोष्टी तुम्हाला आकार देतात. Your thoughts shape you. तुमचे विचार तुम्हाला आकार देतात. Even now, आता देखील. what words are there in your mind? आणि कोणते शब्द तुमच्या मनात आहेत? Anger words, आणि bitter words, रागाचे, कडूपणाचे, hate words, हिंसाचे, words, आणि कुणाला दोष देण्याचे revenge words. किंवा बदल्याचे. What words are there? कोणते शब्द आहेत तुमच्या मनात? And how long you've been keeping it? आणि किती दिवसांपासून तुम्ही ठेवत आहात ते शब्द? You will see that you will become like that. आणि तुम्ही बघाल की तुम्ही मग तसंच व्हाल. If you have sickness thoughts, जर तुमच्याकडे आजाराचे विचार आहेत मनात, it will make you sick. मग ते विचार तुम्हाला आजार बनवतील. Amen. Amen. If you have anger against someone, जर कोणाबद्दल मनात राग आहे, it is giving you that shape. मग तुम्हाला ते रागीट बनवणार. Remember that. नेहमी आठवण ठेवा. So, words are the most powerful. त्यामुळे शब्द अधिक सामर्थ्यशाली Your आहेत thoughts are the most powerful. आणि तुमचे विचार खूप सामर्थ्यशाली आहेत. Amen. आमेन. These two take care. ह्या दोन गोष्टींची खूप 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 काळजी घ्या. Don't just say, "नहीं, मैं प्रार्थना करूंगा." पूरा 90% of Christians only think about prayer. आणि 90% जे ख्रिस्ती लोक आहेत फक्त प्रार्थनेबद्दलच विचार करतात. I'm not against prayer. मी प्रार्थनेच्या अजिबात विरोधात नाही. But the first is faith. परंतु प्रथम आहे विश्वास.
Prayer is when you're helpless. प्रार्थना तेव्हा असते जेव्हा तुम्ही मदतहीन आहात You are babies. आणि तुम्ही एकदम शिशु You आहात, don't know anything. तुम्हाला काही कळत नाहीये. Like a baby cries out to the parents. जसं ते लहान बाळ आपल्या आई वडिलांकडे रडतात But when the baby grows up, आणि जेव्हा ते बाळ वाढतं it works on its own self. मग तो व्यक्ती, तो बाळ चांगलं स्वतःनुसार कार्य करतो. It is wrong for an adult to cry like a baby. आणि जो प्रौढ व्यक्ती आहे त्याला बाळकांसारखं रडणं चुकीचं आहे, But for the baby, it is right. परंतु बाळकांसाठी ते बरोबर असतं. Amen. बरोबर ना? Know आमेन. this well. हे नेहमी जाणून ठेवा. You know, many people's lives are in a state of chaos or mess. आणि पुष्कळांचं जीवन अशा परिस्थितीमध्ये आहे, एकदम अस्तव्यस्त झालंय. Why? का? Because of years of wrong thinking and speaking. कारण एवढं ते चुकीचे विचार करत आहेत आणि चुकीचं बोलत आहेत. From years. आणि वर्षानुवर्षापासून They didn't know this. त्यांना हे ठाऊक नव्हतं And during the word of God, they've never heard it. आणि वचनाच्या वेळेस त्यांनी कधी वचन ऐकलं नाही. Don't think because you're just coming to church, you're blessed. आणि असं विचार करू नका की चर्चमध्ये येत आहे फक्त त्याच्यामुळेच तुम्ही आशीर्वादित You आहात. come to hear the word. तुम्ही या कशासाठी? वचन ऐकायला या. Amen. आमेन. Remember what I said in the beginning. आणि सुरुवातीला मी काय बोललो ते आठवण करा. The disciples in the boat cried out to Jesus. आणि त्या नावेमध्ये जे शिष्य होते येशूकडे रडले The Lord did not like that. आणि प्रभू येशूला ते आवडलं नाही. That was a prayer. आणि ती एक प्रार्थना होती, But Jesus didn't like it. परंतु प्रभू येशूला ते आवडलं नाही. That's why he questioned them. त्याच्यामुळे प्रभू येशूने प्रश्न विचारला, Where is your faith? तुमचा विश्वास कुठं आहे? Though he answered their prayer, आणि जरी येशूने प्रार्थनेचं उत्तर दिलं, but he told them परंतु त्याने त्यांना सांगितलं where they were wrong. जिथं ते चुका करत होते. Amen. आमेन. So prayer was not wrong. त्यामुळं प्रार्थना काही चुकीचं But नव्हतं. the first thing comes is faith. आणि प्रथम गोष्ट जी येते ते म्हणजे विश्वास. Faith means knowledge of God's word. विश्वास म्हणजे देवाच्या वचनाचं ज्ञान. So many people's lives, they have made it a mess. आणि पुष्कळ लोकांनी त्यांचं जीवन एकदम वाईट करून टाकलंय, Because of अस्तव्यस्त करून years टाकलंय. of thinking wrong, speaking wrong. कारण वर्षानुवर्ष ते चुकीचा विचार करत आहेत आणि चुकीचं बोलत आहेत. And because of this, आणि ह्याच्यामुळं they have formed a negative image about themselves. त्यांनी स्वतःची नकारार्थी आकृती स्वतःच्या मनात बनवून ठेवली And आहे. now what happened is, आणि आता काय घडलं आहे? now they're afraid to believe that anything good can happen, आता त्यांना काही चांगलं होईल ह्या देखील बद्दल भीती आहे. because they have made themselves negative personality. कारण त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व एक नकारार्थी बनवून टाकलं आहे. And for them, आणि त्यांच्यासाठी it will take much time खूप जास्त वेळ लागेल to believe विश्वास ठेवायला that something good can happen. की काहीतरी चांगलं घडेल. Amen. आमेन. क्यों टाइम लगता है अच्छा होने के लिए, हमारे जीवन में कुछ खुशियाँ आने के लिए, अच्छा होने के लिए, आशीर्वाद आने के लिए? क्योंकि अपने आप को हमने ऐसा नेगेटिव रोल में डाल दिया है. वी हैव चेंज्ड आवर इमेज. आपण आपलं जे आकार आहे तोच बदलला आहे. God didn't do it. आणि देवाने हे केलं नाही. By our thoughts and our words, we have changed our image. आणि आपल्या विचाराने, आपल्या शब्दाने आपण स्वतःचं जे रूप आहे ते बदलून टाकलं आहे. Even when I tell them, आणि मी त्यांना सांगितलं don't तरी worry, देखील चिंता you करू will नको, be healed. तू बरा होशील, हाँ नहीं वो तो बराबर है. See, they cannot believe. तरी देखील ते विश्वास ठेवत नाहीत. They cannot believe. ते विश्वासच ठेवू They शकत cannot नाही. believe that मेरा जीवन में कुछ अच्छा होगा. मेरा जीवन में नहीं नहीं, मेरा जीवन में कभी अच्छा नहीं होगा. See this. बघा, They have lost hope. त्यांनी आशा गमावली आहे. They have given up hope. त्यांनी आशा सोडूनच दिली They आहे cannot believe now that anything good can happen in their life. की काहीतरी चांगलं माझ्या जीवनात होईल असा विश्वासच ते आता ठेवू शकत They नाही. have developed a negative mentality. त्यांनी नकारार्थी मनस्थिती घडवून टाकली आहे स्वतःची. You know, their thought is, आणि बघा त्यांचा असा विचार असतो, if I keep my expectations low, जर मी माझी अपेक्षा कमी ठेवली then I will not be disappointed. तेव्हा मी निराश हताश होणार नाही. Because if I expect high thing, कारण जर मी जास्त गोष्टींची अपेक्षा and what ठेवली if I don't get? आणि जर मला त्या गोष्टी भेटल्या नाही तर Oh मग my, then I'll मग be disappointed. मी एकदम निराश होईल. So it's better I think the less. त्यामुळे असं चांगलं आहे की मी कमीच गोष्टीची अपेक्षा ठेवतो. Suppose 18 marks पास है, तो मैं 18 ही सोचूंगा, ज़्यादा नहीं सोचूंगा बाबा, क्योंकि ज़्यादा सोचा और कम मिला मेरे को हार्ट अटैक आ जाएगा. तो इससे जो क्या करने का, 18 काफ़ी है मेरे लिए. और सपोज 17 मिला, ठीक है, ज़्यादा निराश नहीं, एक ही कम हो गया.
See, like this. They have made themselves that way. अशा प्रकारे त्यांनी स्वतःला बनवलं आहे. Are you understanding this? तुम्हाला हे समजत आहे का? They don't want their expectations to be broken. आणि त्यांना त्यांची अपेक्षाचा अपेक्षा भंग होऊ वाटत नाही. इसलिए बोलते हैं, इसके लिए मैं बोला ना, मैं हमेशा सोचता हूँ मैं ज़्यादा नहीं सोचने का. ज़्यादा सोचना नहीं मिला ना बहुत नाराज हो जाता हूँ मैं. इसके लिए मैं कम ही सोचता हूँ. See, they have accepted themselves as low. बघा, त्यांनी स्वतःला कमीपणा स्वीकारला आहे. This is the thought of the devil. हा शैतानाचा विचार आहे. Even if God wants to give you more, आणि देवाला तुम्हाला जास्त द्यायचं you असलं don't तरी want more. तुम्हाला जास्त नकोय, Then how can you blame God? मग देवाला का दोष देता? Are you seeing this? तुम्ही ह्या गोष्टी बघताय का? The problem is not anywhere. The problem is in you. आणि समस्या इतरत्र कुठेही नाही, समस्या तुमच्यामध्येच आहे. The devil may point out the problem towards God. आणि शैतान दाखवेल की समस्या देवाकडे He आहे doesn't want to bless you. आणि त्याला तुम्हाला आशीर्वाद द्यावा But असं today वाटत I want to नाही. make it clear. त्यामुळे मला तुम्हाला असं It is सांगायचं आहे, not God. हे काही देव You नाहीये. have lowered your expectations तुम्ही तुमची अपेक्षा कमी केली आहे, because you don't want to be disappointed कारण तुम्हाला निराश when you व्हायचं don't नाही get to that high. आणि तुम्हाला त्या उंचीपर्यंत जायचं नाही. It is you have made yourself in a negative image. आणि तुम्हीच आहात, तुम्ही स्वतःला नकारार्थी रूपामध्ये बनवलं आहे. And because of this, आणि ह्याच्यामुळं you have become hopeless and negative. तुम्ही आशाहीन बनला आहात आणि नकारार्थी बनले आहात. Are you understanding this? तुम्हाला हे समजत आहे का? You can come out. तुम्ही ह्याच्यातनं बाहेर येऊ शकता. Unless you know that you are your problem, you look everywhere, everyone is their problem, and you will never come out of the problem. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या बघत नाही तोपर्यंत तुम्ही सगळीकडे इकडे तर बघाल आणि तुम्ही तुमच्या समस्याला दोष द्याल. I'm not saying you blame yourself. आणि मी असं बोलत नाही की स्वतःला दोष द्या. Know the truth सत्य जाणून घ्या and be set free. आणि मोकळे व्हा Make yourself free. आणि तुमच्या स्वतःला मोकळं करा. Amen. बरोबर आहे ना? See, you can limit God. तुम्ही देवाला मर्यादित करू शकता, God is not limited. परंतु देव काही मर्यादित नाहीये. So it is our fault. आणि ही आपली चूक आहे. So if your thoughts are negative, जर तुमचे विचार नकारार्थी आहेत this will cause your words to be negative, आणि ह्याच्याद्वारे तुमचे शब्द देखील नकारार्थी होतील which will reflect poorly in your life. आणि हे तुमच्या जीवनामध्ये असे गरीब परिस्थितीने दिसतील. So you must make a decision त्यामुळे तुम्हाला निश्चय करायचा to आहे change your ways, की तुम्हाला तुमचा मार्ग बदलायचा आहे, renew your mind, तुमच्या मनाचं and नवीनीकरण stop करायचंय talking negative. आणि नकारार्थी बोलायचं थांबवायचं आहे. Amen. आमेन. Along with this message, also hear my message that I gave in Pune आणि on ह्या Sunday. संदेशासोबत रविवारी मी पुण्यामध्ये जो संदेश दिला तो देखील ऐका. In Pimpri I gave, and Sunday little different I gave. You must hear that message too. आणि पिंपरीमध्ये आणि रविवारी जो दिला तो थोडा वेगळा होता, तो देखील ऐका. Because in the beginning of my life, कारण माझ्या as a जीवनाच्या Christian, सुरुवातीला I used to pray for 8 hours, मी 8 तास प्रार्थना करायचो, but I would never go into the word. परंतु मी वचनामध्ये कधीच जायचो नाही. I only used to love to pray. मला फक्त प्रार्थना करायलाच But I आवडायचं, didn't see many blessings. परंतु जास्त आशीर्वाद मी तेव्हा Because बघितले I नाही. was praying, asking and pleading and for God to bless me. आणि कारण मी प्रार्थना करायचो, फक्त मागायचो आणि विनंती करायचो आणि देवाला आम्हाला आशीर्वादित कर असं But बोलायचो. later on, Holy Spirit showed me, परंतु नंतर पवित्र आत्म्याने मला like शिकवलं how Jesus told the disciples, की कसं येशूने शिष्यांना बोललं. when they prayed to him, he said, where is your faith? जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा बोलला की तुझा विश्वास कुठे आहे. Means prayer was different. त्यामुळे प्रार्थना वेगळी होती Dealing with the problem by faith was different. आणि विश्वासाने समस्याचा सामना करणं वेगळं होतं. Are you seeing this? तुम्ही बघताय ना ह्या गोष्टी. Prayer is different. प्रार्थना वेगळी आहे They were praying to deal with the problem आणि ते अशा प्रकारे प्रार्थना करत होते की त्या समस्याचा त्यांना सामना करायचा होता, because of the storm. कारण ते वादळ आलं होतं. But Jesus said, परंतु येशू असं बोलला you must use faith to की तुम्ही विश्वास वापरला पाहिजे challenge the storm. आणि ते जे वादळ आहे त्याला शांत करायला. Did you understand this? तुम्हाला हे समजत आहे का? Make a decision तर निर्णय करा, to change your ways. तुमचा मार्ग बदलायचा, Stop talking negative. नकारार्थी बोलायचं थांबवा. But this is not enough. परंतु एवढंच पुरेसं नाही You also need to think and talk positive. की तुम्हाला विचार आणि करायचं आहे होकारार्थी आणि बोलायचं देखील होकारार्थी आहे. Amen. आमेन. Stop thinking negative. Stop thinking, speaking negative. नकारार्थी विचार करणं थांबवा, नकारार्थी बोलायचं थांबवा. But begin to think positive. Begin to speak positive. आणि होकारार्थी बोलायचं सुरुवात करा, होकारार्थी विचार करायचं सुरुवात करा. You know,
when we react negatively, जेव्हा आपण नकारार्थी रीतीने आपण प्रतिसाद देतो, we allow fear to enter. आपण तेव्हा भीतीला आपल्या जीवनामध्ये परवानगी देतो. Fear starts to control your thinking. आणि भीती आपल्या परिस्थितीला बदलायचा प्रयत्न You करते. know, fear is something when we begin to dwell on things that even haven't happened. आणि भीती अशी गोष्ट आहे ज्याच्यावर जेव्हा आपण आपला भार ठेवतो तेव्हा वाईट काहीतरी घडतं. नहीं, डर ऐसा है आता है जो चीज़ हुआ भी नहीं है मगर हम लोग को ऐसे सोचने लगाता है कि हो गया है. दैट इज व्हाट इज फियर. अशी भीती आहे. वी बिगिन टू ड्वेल ऑन थिंग्स आपण त्या गोष्टीवर निर्भर राहतो दैट हैवंट इवन हैपेंड ज्या गोष्टी घडल्याही नाहीत एंड मे नेवर हैपन. आणि ज्या कधीच घडणार नाहीत. आमेन. आमेन. फियर टेक्स यू देयर आणि भीती तुम्हाला तिथं घेऊन and जाते starts you to live there. आणि तुम्हाला तिथं जगायला भाग पाडते. And because you have believed, आणि तुम्ही विश्वास ठेवला the म्हणून devil can bring it to pass. शैतान त्या गोष्टी पूर्ण करतो, अस्तित्वात आणतो. When you have faith, जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो, God kind of faith, देवाचा विश्वास असतो, you're directed to the God side जो देवाकडचा विश्वास and असतो all the good things. आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी असतात. When you have faith in the negative, जेव्हा तुमचा नकारार्थी विश्वास असतो you're on the way to the devil's doings. तेव्हा तुम्ही शैतानाच्या कार्याच्या मार्गाने आहात. So, our negative thoughts cause us to speak the words that will shape our future. त्यामुळं नकारार्थी विचार आपल्याला त्या दिशेने घेऊन जातात जे आपलं भविष्य एकदम वाईट करल. So, take care of your thoughts, त्यामुळे तुमच्या विचारांची काळजी घ्या, take care of your mouth. तुमच्या मुखाची काळजी You घ्या. know, for example, एक उदाहरण, a person may sneeze. आणि एक व्यक्ती आळस देईल, So sneeze, achoo किया उसने, हाँ, cold हो गया उसे. And suddenly out from the mouth comes out. आणि एखाद्या व्यक्तीने शिंका दिली आणि मुखातनं काहीतरी बाहेर पडलं. Oh, I'm probably getting the flu. I'm probably getting the flu. आणि कदाचित मला ताप आलाय. Suddenly the mouth speaks. आणि कदाचित असं लगेच मुख बोलतं. Why? Because you have been thinking that way. कारण तुम्ही असं विचार करत आलाय. See, you connected flu. आणि तुम्ही तसं बोलले म्हणून, You connected flu आणि तुम्ही त्या तापाला जोडले म्हणून to that what you spoke. ते तसं घडलं. Look at this. त्या गोष्टी बघा. Since sneeze भी किया, I think I got a flu. आणि तुम्ही फक्त शिंक दिली आणि तुम्ही बोलले की मला ताप आलाय. See, you connected sickness to yourself. बघा, तुम्ही तुमच्या स्वतःला ते आजार चिटकवला. Why did your mouth have to say that? आणि तुमच्या मुखाने असं का बोलावं? Because your mind is not renewed. कारण तुमचं मन नवीन झालेलं नाहीये. Out your mouth speaks quickly. आणि तुमच्या मुखातनं लगेच हे शब्द बाहेर येतात, Negative words. नकारार्थी शब्द, And then you become sick. आणि मग तुम्ही आजारी पडता. Or someone hears a rumor किंवा कोणीतरी अशी अफवा ऐकतं that the company he works for is going to lay off some employees. की ज्या कंपनीमध्ये तो व्यक्ती काम करतो काही लोकांना काढणार आहे. So out comes from his mouth, आणि त्याच्या मुखातनं येतं, you know, I'll be the first one. आणि मीच असणार पहिला व्यक्ती. मग पहला व्यक्ति मैं ही है जो निकाल देगा. See, look at this. बघा ह्या गोष्टी. Or that's the story of my life. आणि हीच माझ्या जीवनाची कथा आहे. We open our mouth and say it. आपण मुख उघडतो आणि आपण बोलतो. मग That's what the Bible says. Be quick to hear, slow to speak. आणि त्यामुळेच बायबल म्हणतं की बोलण्यास तत्पर आणि ऐकण्यास तत्पर आणि बोलण्यास धीमा असा. कितना कम बोला उतना अच्छा है. Amen. आमेन. ज़्यादा बोलना अच्छा नहीं है अगर तुम रॉन्ग बोल रहे हो तो. जर तुम्ही चुकीचं बोलत आहात तर. Because your words are being sown. They are seeds. कारण तुमचे जे शब्द आहेत ते पेरले जातात, कारण ते बीज So आहेत. in both these cases, त्यामुळे ह्या दोन्ही the गोष्टींमध्ये person has accepted the worst outcome. आणि ज्या व्यक्तीने चुकीचा मार्ग व्हायचा असं विचार केला आहे And they have lost the battle before it even started. आणि युद्ध होण्याच्या अगोदरच हरलेले त्यांनी स्वीकार केला आहे. Have you ever noticed this, that these kind of words come out so naturally? आणि तुम्ही कधी असा विचार केलाय का की हे शब्द एकदम स्वाभाविकता बाहेर येतात? Because we are used to living that way. कारण आपल्याला ह्या गोष्टींची अशा प्रकारे जगायची सवय झाली आहे. But if you want to live in victory, परंतु जर तुम्हाला विजयात जगायचं आहे, we need to discipline ourselves. आपण आपल्याला मग शिस्त लावली Not पाहिजे. discipline the world. आपल्याला जगाला शिस्त लावायची नाही To be more positive, की जास्त त्यांनी होकारार्थी though व्हावं. it may take time. आणि होय, ह्याला वेळ लागेल. But if you don't
change or renew your mind, nothing can help you. परंतु जर तुम्ही तुमच्या स्वतःचं मन बदललं नाही आणि नवीनीकरण केलं नाही विचारांचं, तर मग काहीच घडणार नाही. If you don't discipline your thought life and your words that come out of your mouth, no one can help you. जर तुम्ही तुमच्या विचारसरणीला, तुमच्या मुखातनं जे शब्द येतात त्याला जर शिस्त लावली नाही, तर मग काहीच होणार नाही. Amen. Even Amen. God cannot help you. आणि मग देव देखील तुमची मदत करू Because शकणार नाही, you can't believe कारण तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही that God can bless you. की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. You cannot believe the best for yourself. आणि तुम्ही अशा प्रकारे स्वतःसाठी उत्तम करत नाहीये. So how can you receive the best from God? मग देवापासून तुम्ही उत्तम कसं स्वीकाराल? So if you choose better thoughts, जर तुम्ही उत्तम विचार निवडाल, you will reap a better life. मग तुम्ही उत्तम जीवन जगाल. Amen. आमेन. You know, we are constantly tempted आणि बघा, नेहमी आपला मोह परीक्षा येते to think wrong thoughts, की आपण वाईट विचार नेहमी विचार करत असतो, but we don't have to accept them. परंतु ते वाईट विचारांना आपल्याला स्वीकारायचं We नाही. have a choice. आपल्याकडे एक निवड असते They cannot force you. आणि ते बळजबरीने येणार नाहीये. If some thoughts come bad about someone, जर कोणाबद्दल वाईट विचार आला, don't continue thinking. मग त्याच्यावर विचार करत राहू नका. Cast it out त्या विचाराला हाकलून द्या and delete those words from your mind. आणि तुमच्या मनात जे चांगले विचार येत आहेत ते विश्वास And ठेवा. I'll show you that our mind is like a computer. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आपलं जे मन आहे कम्प्युटर सारखं आहे. I'll take you there if I have time. आणि माझ्याकडे वेळ असेल तर मी तुम्हाला तिकडे घेऊन So जाईन. we need to purposely choose त्यामुळे आपल्याला बळजबरीने विचार करायचा आहे right thinking and right speaking. की मला बरोबर विचार करायचा आहे आणि बरोबर असं बोलायचं आहे. The Bible says in Proverbs 18:21, बायबल सांगतं नीतिवचन 18:21, death and life. जीवन आणि मरण. It doesn't say life and death, but death and life आणि जीवन आणि मरण असं सांगत नाही, तर मरण आणि जीवन असं सांगतं. are in the power of your tongue. तुमच्या तुमच्या शब्दामध्ये आहे. क्योंकि तुम्हारा death सुनने के साथ तुम्हारा आँख खुल जाएगा. Death and life are in the power of your tongue. आणि मरण आणि जीवन तुमच्या जिभेच्या सामर्थ्यामध्ये आहे. You know, there are two sides to this verse. आणि ह्या वचनाचे दोन भाग आहेत, दोन बाजू आहेत. Words can produce death. की शब्द मृत्यू आणू शकतात. कभी तुमने सोचा है इसके बारे में? कधी तुम्ही असा विचार केलाय? Who is saying? Not man, but God. आणि कोण बोलतंय? मनुष्य नाही, देव. God is saying. देव बोलत आहे Words can produce death. की शब्द मरण आणू That's शकतात. the one side. आणि ही एक बाजू आहे. Which is why it is sometimes best to stay silent. त्याच्यामुळं असं उत्तम आहे की आपण एकदम स्तब्ध राहिलं पाहिजे. Amen. बरोबर. Sometimes you have to stay silent because words can also bring death. कधी कधी आपल्याला स्तब्ध किंवा शांत राहिलं पाहिजे, कारण शब्द मरण देखील आणतात. जहाँ नेगेटिव वर्ड्स बोलने को मन करता है, उसाचा मुंह ही बंद करे, बिकॉज वो डेथ ला सकता है. सो देयर यू नीड टू बी साइलेंट. तिथं तुम्हाला शांत राहायचंय. बट दे कैन ऑल्सो प्रोड्यूस लाइफ, सो देयर यू डोंट नीड टू बी साइलेंट. परंतु शब्द जीवन देखील उत्पन्न करतात, तिथं तुम्हाला शांत नाही राहायचं. आमेन. बरोबर ना? सो ॲट वन टाइम यू कॅन बी सायलेंट, त्यामुळे एका वेळेस तुम्हाला शांत राहायचंय अँड अनदर टाइम यू आणि- डोंट नीड टू बी सायलेंट. आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे दुसऱ्या बाजू आहे तिथं तुम्हाला शांत नाही राहायचं. वेअर देयर इज लाइफ, डोंट रिमेन सायलेंट. जिथं जीवन असतं तिथं शांत राहू नका. वेअर देयर इज डेथ, बी सायलेंट. जिथं मरण आहे तिथं शांत राहा. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय ना? See, we are such responsible people. बघा, आपण एवढं जबाबदार We are व्यक्ती not आहोत. animals आपण काही जनावरं नाही living to our own instinct. की आपण आपल्याच ह्याने चालत No, आहोत. we नाही, have a choice. आपल्याकडे निवड आहे. We can break our lives or build our lives. आपण एकतर आपलं जीवन तोडू शकतो, नाहीतर बांधू We शकतो. can become bitter or better. एकतर आपण कडू बनू शकतो, नाहीतर We उत्तम होऊ can be शकतो. blessed or cursed. एकतर आशीर्वादित किंवा श्रापित होऊ We शकतो. can produce life, we can produce death. आपण जीवन किंवा मरण उत्पन्न Have करू you ever शकतो. seen yourself that way? तुम्ही असं तुम्हाला स्वतःला बघितलं आहे का? अपने आप को हम लोग अभी कभी ऐसा नहीं देखते. पूरा दुनिया को हम ब्लेम करेंगे, भगवान को भी ब्लेम कर देंगे. हाँ, कोई गिर गया बोलेंगे ये पत्थर का गलती है, वो क्यों इधर बीच में था, ऐसा बोलेंगे हम लोग. Isn't it? मैं गिरा क्योंकि मैं देखा नहीं बराबर, ऐसा नहीं बोलेंगे. ये कौन पत्थर डाला इधर, मैं गिर गया, ऐसा है. भी हमने हाँ? उसका गलती है. कौन है वो, पकड़ो उसको, वो पत्थर रखा बीच में, मैं गिर गया. So we love to blame everyone. आणि अशा प्रकारे इतरांना दोष द्यायला आपल्याला आवडतं. But if you see yourself परंतु जर तुम्ही स्वतःकडे बघाल and we see these things we need to do, you'll be blessed. आणि आपण बघतो की ह्या गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा आपण आशीर्वादित होऊ. So we need to purposely choose
right thinking and speaking. त्यामुळे आपल्याला जाणून बुजून निवड करायचं आहे की चांगले मी विचार करणार. So good and bad fruit are produced when we speak. तेव्हा उत्तम आणि वाईट फळ तेव्हा निर्माण होतं जेव्हा आपण बोलतो. That's what the Bible says आणि here. असंच बायबल असं सांगतं. What we sow, that's the fruit we bring in our life. आणि जे आपण पेरतो ना तेच फळ आपण आपल्या जीवनात आणतो. Because words are seeds. कारण शब्द बी असतात. We must choose thoughts that produce life. आपण असे विचार निवडले पाहिजे जे जीवन उत्पन्न करतील. Amen. आमेन. You know, I think some people आणि मला असं वाटतं काही लोक even try to control their mouths. ते स्वतःच्या मुखाला देखील ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतात. मैं नहीं बोलूंगा. But do nothing about their thoughts. परंतु आपल्या विचाराबद्दल ते काहीच करत नाहीत. What you think is what you're going to speak. आणि जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही बोलता. It's like pulling up the weed without removing the root. आणि तुम्ही त्या झाडाला बाहेर काढताय ते मूळ न काढता. You have to change your mind first. तुम्हाला प्रथम तुमचं मन बदलायचं आहे. If you have good thoughts in your mind, good words will come out of your जर mouth. चांगले विचार मनात असतील चांगले शब्द मुखातनं बाहेर येतील. You'll never be able to control your mouth unless you first learn to control your mind. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा ताबा घ्यायला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या मुखावर तुम्ही कधीच ताबा मिळवू शकत So नाही. the first thing is renew your mind. त्यामुळे प्रथम गोष्ट आहे तुमच्या मनाचं नवीनीकरण करा. Believe what the word of God says वचन काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवा and start thinking or moving from negative to positive. आणि नकारार्थी गोष्टीपासून होकारार्थी गोष्टीकडे चालायचा प्रयत्न करा. Amen. आमेन. From today you can start that. आणि आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता. Because you have been storing so many for so many years. कारण तुम्ही पुष्कळ गोष्टी पुष्कळ वर्षापासून साठवून ठेवल्यात. How many have really removed it? आणि किती लोकांनी खरंच त्या काढल्या आहेत. Many have not removed it. पुष्कळांनी अजून काढल्या नाहीत. And they wonder why I'm not blessed. आणि ते आश्चर्य करतात की का मी आशीर्वादित You know, I नाही. told you our minds are like the computers. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं की आपलं मन कम्प्युटर सारखं असतं. It's like the computer, it works. आणि कम्प्युटर जसं काम करतं संगणक जसं काम करतं That's तसं how आहे. powerful our mind is. तशा प्रकारे सामर्थ्यशाली आपलं मन आहे. That's the way we program in our minds. आणि अशा प्रकारे आपल्या मनाची रचना देवाने केली आहे. If you start changing yourself, जर तुम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न कराल your best life will start from now on. मग तुमचं उत्तम जीवन इथूनच सुरुवात होईल आतापासून. Amen. आमेन. Start doing only these two things. आणि फक्त या दोन गोष्टी करायला सुरुवात करा. Whatever has entered as a virus in your mind, delete it. आणि जे काही गोष्ट तुमच्या मनामध्ये एक व्हायरस किंवा विषाणूप्रमाणे मनात आला आहे ते तुम्ही एकदम खोडून टाका, डिलीट करून टाका. Amen. आमेन. Don't keep it. आणि त्या गोष्टी ठेवू नका. See, in the computer, so many of us use the computer. आणि पुष्कळ लोक कम्प्युटर वापरतात. We know आपल्याला how ठाऊक आहे computer works. की कसं कम्प्युटर काम Many करतं. times, computers hang पुष्कळदा कम्प्युटर हँग होतो because of viruses, व्हायरसमुळं. or there are many things that are not deleted. कारण पुष्कळ गोष्टी डिलीट करण्यात आल्या नाहीत म्हणून. In the same way, अशाच प्रकारे you also need to delete whatever comes which is negative to you. तुम्ही देखील तुमच्या जीवनात जे काही नकारार्थी गोष्टी व्हायरस प्रमाणे येतात त्या गोष्टी काढून You टाकल्या know, पाहिजे, when डिलीट God केल्या पाहिजे. made us, He made us perfect. बघा देवाने आपल्याला एकदम परिपूर्ण बनवलं. Amen. Amen. We didn't have these kind of problems. आणि ह्या समस्या आपल्यामध्ये नव्हत्या. It's only after sin entered the world. आणि ह्या गोष्टी तेव्हाच आल्या जेव्हा जगामध्ये पाप आलं. He had programmed our mind accurately, correctly, in a blessed way. आणि आपलं मन एकदम बरोबर तंतोतंत एकदम आशीर्वादित रीतीने त्याने बनवलं होतं. But we let the virus in. परंतु आपण त्या व्हायरसला त्या विषाणूला येऊ दिला आतमध्ये. Amen. आमेन. And even after we are saved, आणि आपलं तारण झाल्यानंतर you देखील never deleted whatever has to be deleted. आणि ज्या गोष्टी काढून टाकायच्या होत्या, डिलीट करायच्या होत्या त्या आपण काढल्या नाही. So it keeps on playing in your mind. त्यामुळे त्या गोष्टी नेहमी आपल्या मनात कार्यरत That's असतात. why we are not able to live the abundant, the blessed life. त्याच्यामुळे आपण विपुलतेचं किंवा आशीर्वादित जीवन जगू शकत नाही. That's why we speak out, oh, I'll not be successful. I don't know what will happen to me, or how the sickness will come on me. See, these are the viruses. आणि बघा त्याच्यामुळे आपण असं विचार करतो की मी कधीच यशस्वी होणार नाही, हा आजार कधीच जाणार नाही. ह्या गोष्टी काय आहेत? व्हायरस, विषाणू आहेत. These are affecting yourself.
आणि ह्या गोष्टी तुम्हाला हानी पोहोचवत like आहेत. the viruses that affect the computer's hardware. जसं व्हायरस कम्प्युटरला हानी पोहोचवतात, तसं ह्या गोष्टी तुमच्या जीवनाला हानी पोहोचवतात. Actually, after you have believed in Jesus, आणि खरं म्हणजे जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, God has set you right. देवाने तुम्हाला एकदम बरोबर केलेलं Now you असतं. need to change your mind. आणि तुम्हाला तेव्हा मन बदली करायची And गरज असते. believe तुम्हाला मनाचं that नवीनीकरण God करायचं आणि has विश्वास made you ठेवायचा a आहे. new creation की देवाने तुम्हाला एक नवीन उत्पत्ती बनवलं आहे. with the original hardware. आणि जे ओरिजिनल हार्डवेअर होतं तुमचं, And there is ओरिजिनल no गोष्ट viruses there. ज्याच्यामध्ये ओरिजिनल जीवनामध्ये Now काही your व्हायरस नव्हता. job is to keep yourself clean. आणि आता तुम्ही देखील तुमच्या स्वतःला एकदम शुद्ध ठेवू You शकता. are not defective. आणि तुम्ही दोषी नाहीत. Only you delete those viruses that come in your mind. तुम्ही फक्त ते जे व्हायरस आहेत तुमच्या मनात येतात ते फक्त डिलीट करा, काढून टाका. Amen. आमेन. When thoughts come which are wrong, जेव्हा असे चुकीचे विचार येतात, first hit the delete button प्रथम ते डिलीट बटन म्हणजे खोडण्याचं बटन and दाबा. don't let it remain in you. आणि त्या गोष्टी तुमच्यात राहू देऊ नका. Amen. Amen. So keep doing daily. आणि हे रोज करत You राहा. don't know, I do that daily. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे मी रोज करतो. That's why I have no anger at anyone who has hurt me or Them- spoken anything against me. त्यामुळं ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध बोललं, मला हर्ट केलं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात जरा देखील राग नाही. Even if I think about them, आणि मी त्यांच्याबद्दल विचार केला तरी देखील there is no anger. माझ्या मनात कधीच राग येत नाही. Why? का? Because I deleted it long time back. कारण त्या पुष्कळ महागच मी त्या गोष्टी And काढून every टाकल्या. day आणि रोज I forgive them. रोज मी त्यांना क्षमा करतो. Not only that, आणि एवढंच नाही, I bless them. मी त्यांना आशीर्वादही देतो. Amen. आमेन. You know, when you don't do that, आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही असं करत नाही and when the thought comes about that person, आणि जेव्हा त्या व्यक्तीबद्दल मनात विचार येतो you are defiled. आणि तुम्ही तेव्हा दूषित होता. Because with that thought comes anger, jealousy, and all these things come. जेव्हा विचार येतात तेव्हा राग येतो आणि तो जळफळाट येतो. Your joy is robbed. आणि तेव्हा तुमचा आनंद चोरीला जातो. You know, the joy of the Lord is your strength. बघा, देवाचा आनंद ही तुमची ताकद How आहे. can you be joyful आणि कसं तुम्ही आनंदित with व्हाल all the negative emotions? आणि त्या सगळ्या नकारार्थी भावनेमध्ये? That's why you become weak त्याच्यामुळे तुम्ही अशक्त बनता and the devil can attack you. आणि शैतान तुमच्यावर हमला करतो. Amen. आमेन. I do this. Don't think as a pastor automatically God blesses me. आणि असं No. विचार करू नका, मी एक पास्टर आहे तर ऑटोमॅटिकली देव मला आशीर्वादित करतो. I have to be like you. मला तुमच्यासारखं Fight the battle. रोज युद्ध लढायचं आहे. Amen. आमेन. तुम्हारा विरुद्ध इतना लोग बोला नहीं रहेगा, मेरा विरुद्ध इतना बोला रहेगा. Many have left the church. पुष्कळांनी चर्च Many सोडलं, spoke against me पुष्कळ माझ्या विरुद्ध बोलले. for years. वर्षानुवर्षापासून घडतंय. But even when a thought comes, परंतु असा विचार जरी when आला, the devil brings that thought, जो शैतान विचार टाकतो that person said like this, की त्या व्यक्तीने असं तुला बोललं, there is no anger in me. माझ्यामध्ये काहीच राग येत नाही. गुस्सा भी नहीं आता, ऐसा jealousy भी नहीं आता है, कुछ भी नहीं आता है. राग येत नाही, अच्छा, जळफळाट हाँ, येत उस नाही. टाइम में उसने किया ऐसा. Why? का? Because every day I forgive everyone कारण प्रति दिवशी रोज मी प्रत्येकाला क्षमा करतो and I also bless them. आणि मी त्यांना आशीर्वाद Doesn't पण the Bible देतो. say, bless those who curse you? आणि बायबल असं सांगत नाही का, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या? Why does he say that? असं देव का बोलतो? So that your heart doesn't become bitter जेणेकरून तुमचं हृदय कडू होऊ and नये hinders the joy of the Lord that is in you to flow in your life, which is the strength of your life. आणि जो देवाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये आहे तो तुमच्या जीवनात वाहावा, जे तुमचं ताकद आहे. Amen. आमेन. Start from today. आजपासून सुरुवात करा. You will see a change in your life. तुम्ही तुमच्या जीवनात You'll see बदल बघाल. blessings. तुम्ही बघाल की आशीर्वाद येत आहे. Amen. आमेन. See, so close it is. आणि बघा किती जवळ हे आहे. Your mind and your mouth. आणि तुमचं मन आणि तुमचं मुख It belongs to you. आणि ते तुमचं आहे. Don't wait for others. इतरांसाठी वाट बघू नका. You speak good about yourself. तुम्ही स्वतः तुमच्यासाठी चांगलं बोला. Amen. Amen. Let anyone say anything. इतर काही पण बोलू द्या. If they speak negative, जर ते नकारार्थी बोलेल delete it. मग ते डिलीट करा. If they speak good, जर चांगलं बोलतायत accept it. मग ते स्वीकारा. Amen. आमेन. If they talk negative, जर ते नकारार्थी बोलताय forgive them, त्यांना क्षमा करा, bless them, त्यांना आशीर्वादित करा and delete it. आणि त्या गोष्टी काढून टाका नकारार्थी. Live a blessed life. आशीर्वादित जीवन जगा. You know, this is a short life. आणि हे लहानचं जीवन आहे. Hello, ये short life है. हमेशा हम लोग नहीं रहने वाले हैं. So make the best use of this life because we are not going to come back again on this earth. कारण ह्या भूतलावर आपण परत येणार नाही, म्हणून ह्या जीवनाचा चांगला वापर करा. I was
I was speaking to the cell leaders yesterday, काल मी सेल लीडरना बोलत होतो and Holy Spirit gave them some advice. आणि पवित्र आत्म्याने त्यांना एक सल्ला दिला. He was telling them, तो त्यांना सांगत होता, whether others work for the Lord or not, you work. इतर देवासाठी काम करोत किंवा नाही करोत तुम्ही करा. Whether others come or not, you come. इतर येऊ किंवा नाही येऊ तुम्ही या. Amen. आमेन. Oh, he's not come, so I'm not coming. He Oh. came, so I'm coming. तो Don't येत depend नाही upon मी पण नाही others. येणार. इतरांना तुम्ही दोष देऊ नका. तुम उनके लिए इसके लिए आ रहा है क्या, प्रभु के लिए आ रहा है? Amen. Amen. कोई आए नहीं आए, प्रभु के साथ चले नहीं चले, प्रभु के लिए काम करे नहीं करे, मैं करूंगा. आमेन. ऐसा प्रभु को बोलो रोज. Amen. आमेन. Because प्रभु दूसरे को पूछ के तुमको उद्धार नहीं दिया. He loved you personally आणि वैयक्तिकरित्या देवाने तुमच्यावर प्रेम and He केलं gave your life for you. आणि तुमच्यासाठी त्याने त्याचं जीवन दिलं. You're not coming for others. आपण इतरांसाठी येत नाहीये. कोई भी वर्ल्ड में नहीं आया तो मैं अकेला आऊंगा प्रभु के जगातलं पास. कोण देखील नाही आलं तर मी येणार एकटा. Will you make that decision? तुम्ही असा Commitment. निर्णय घ्याल का? Amen. आमेन. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.